तर राहुल गांधींच्या ट्विट नंतर आता भाजपनं जोरदार टीका केली आहे। श्रद्धांजली या शब्दावरून टीका होते। श्रद्धांजलीच्या ऐवजी आदरांजली हा शब्द वापरण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। शिवजयंतीवर राहुल गांधींनी ट्विट करत शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यावरूनच ही जोरदार टीका। तर राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिलेली आहे। शिवजयंतीवर ट्विट करताना त्यांनी श्रद्धांजली हा शब्द वापरल्यानं आता त्यावर आक्षेप घेण्यात येतोय। राहुल गांधींचं हे ट्विट आपण एकीकडे पाहत आहोत, तर दुसरीकडे भाजपकडून आता राहुल गांधींच्या या ट्विटवर आक्षेप घेण्यात येतोय। राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करतात अशी टीका भाजपकडून करण्यात आलेली आहे। राहुल गांधींच्या या ट्विट नंतर भाजपनं टीका केलेली आहे। श्रद्धांजली या शब्दावर आक्षेप घेण्यात येतोय। राहुल गांधींनी श्रद्धांजली या शब्दाऐवजी आदरांजली हा शब्द वापरायला हवा होता असं देखील भाजपकडून म्हणण्यात येत आहे। तर शिवजयंतीच्या या ट्विट नंतर आता भाजपकडून राहुल गांधींवर जोरदार टीका होते। एकीकडे हे राहुल गांधींचं ट्विट आपण पाहतोय, तर दुसरीकडे भाजपकडून राहुल गांधींच्या या ट्विटवर जोरदार टीका देखील व्हायला लागली आहे। श्रद्धांजली या शब्दावर आक्षेप घेण्यात येतोय। श्रद्धांजलीच्या ऐवजी राहुल गांधींनी आदरांजली हा शब्द वापरायला हवा होता असं म्हणण्यात येत आहे। काँग्रेसचे नेते श्रीमान राहुल गांधी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे। समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातल्या लोकांचा एका अर्थाने हा त्यांनी केलेला अपमान आहे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे।